नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवलला. तर थंय माझं पहिलं वर्ष, कारण माका फेस्टिवल म्हणजे काय ह्या माका माहीतच नाही. तर चला मी बघतोय आणि तुमकाही दाखवते, त्यासाठी एक छोटंसं ब्लॉग तयार करते. त्यामुळे चला, तर मी प्रथम इले डायरेक्ट दुसऱ्या गेटला, तर म्हटलं पहिल्या या दुसऱ्या गेटच्या आतमध्ये जाऊन बघूया कसा काय काय. तर चला न वेळ काढता आतमध्ये जाऊया. जसं आतमध्ये इले तशी मरणाची गर्दी होती, पाय ठेवू जागा नव्हती. कारण आजचो तिसरा दिवस असा आणि उद्या लास्ट दिवस आहे, त्यामुळे गर्दी खूपच होती. आणि हे सगळे बायकांचेच होते, कपडे ड्रेस वगैरे सगळं, पिशव्या. आणि या दादाने तर एक नंबर म्हणजे कुठले तरी, जसं तांदळाच्या वस्तूने जसं चित्र तयार करतात तसं दादाने कुठल्या तरी वस्तूने चित्र तयार केलेली आहेत. ही पेंटिंग नाही आहे, हे काहीतरी वेगळंच आहे. तर मला विचारायचं होतं, पण मला बायका काही विचारायला देत नव्हती. बघा ह्या दादाने पण गळ्यातलं केलेलं आहे, हातातलं केलेलं आहे, कानातलं केलेलं आहे, पायातलं सगळं केलं. पण मला विचारायचं होतं, आणि या बायका नुसत्या तुटून पडल्या होत्या. व हे कसं घेणार तर काही नाही, पण तुटून पडल्या होत्या. पण मी पण आपलं म्हटलं त्याला व्हिडिओ काढूया आणि नंतर तुम्हाला त्याच्यात काहीतरी सांगा. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तर चला, तर जरा पुढे गेल्यानंतर हे असं काहीतरी वेगळा केलं नाही होता. तर बाबा बघा तुम्ही, मी इंग्लिश वाचू शकलो असते, पण कसं तुमका समजायचा नाही ना, त्यामुळे तुम्हीच वाचा आणि माका काय समजलं तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुमका मग तुमचा कार्टून चित्र हवं असेल तर हय येऊन भेट द्यावा. हे काका आमका लहानपणी भेटले असते, तर आज आमची मडक्याची 2 दुकानं असली असती. असो, कारण काका सगळ्यांना हात धरून शिकवत होते की मडकं कसं बनवायचं. आणि बघा पुढे तुम्ही बघू शकता, छान छान अशी मडकी बारक्या पोरांनी तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकता. असो, ती पोरगी पण खूप उत्साही आहे मडकं बनवण्यासाठी, कारण तिने ऑलरेडी 2 मडकं तोडलेले आहेत. हे तिचं तिसरं मडकं आहे, तर ती पण मजा करते. तर पुढे आलो तसं आम्हाला आपले मराठीचे हिरो हिरोईन भेटले. तर ते त्यांच्याविषयी काय ना काय माहिती वगैरे सांगत होते, सगळ्यांना प्रश्न उत्तरं विचारत होते. त्यामुळे आम्ही काही जास्त त्यांकडे वेळ न घालवता आम्ही निघालो आतमध्ये. जाता येता हे पण चित्रकला चालू होती. मीही चित्र काढलं असतं, पण त्याच्याकडे एवढा वेळ बघत बसणे म्हणजे डोक्यात ताप. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे थैची 10 जण लोक तोंडाकडे बघणे, तो आणि वेगळं ताप. त्यामुळे मी न थांबता सरळ येईल महाराजांच्या दरबारात. थैल्यानंतर महाराजांची सगळी माहिती दिलेली होती, A to Z पर्यंत. महाराजांचे इथे सगळे जहाज दाखवलेले आहेत, म्हणजे महाराजांचे जहाज कसे असायचे, कसे बनवायचे, पाण्यामध्ये बोटीवर हल्ला झाला तर समोरच्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं, हे सगळं याच्यात सांगितलेलं आहे. म्हणजे समोर तुम्हाला दिसतं आहे ना, ते सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते नक्की वाचा. आणि जर नाही वाचायला जमत असेल, जर नाही क्लिअर दिसत असेल, तर तुम्ही पुढच्या वर्षी परत एकदा या, तेव्हा मी परत एकदा व्हिडिओ टाकीनच. तोपर्यंत तुम्ही महाराजांच्या सगळ्या जहाज बघून घ्या. प्रत्येक जहाजाच्या खाली प्रत्येक जहाजाचं नाव लिहिलेलं आहे, की अशा प्रकारच्या जहाजांची नावं होती. आणि त्याच्या खाली माहिती दिलेली आहे की कुठली जहाज कधी वापरले जायची आणि त्याचा उपयोग कसा केला जायचा, हे सगळं माहितीमध्ये लिहिलेलं आहे. हे आहेत छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या वजनांचे शिवराई नाणे, बघून घ्या.
इथे महाराजांचे गड किल्लेही दाखवण्यात आलेले आहेत आणि महाराजांनी ते किल्ले कसे जिंकले ही माहितीसुद्धा इथे देण्यात आलेली आहे. बाहेर जाण्याचा मार्ग हा स्टेजच्या उजव्या हाताला आहे. समोरचा दरवाजा फक्त प्रवेशासाठी ठेवलेला आहे. कृपया सहकार्य करा. या शिवभक्तांचं प्रदर्शन बघून झालं. असा उपक्रम शिवसृष्टी आणि मावळा यांच्या वतीने आणि संदर्भात आहे. तुम्ही आम्हाला ओळखता का? आम्ही तुमचे अस्सल भारतीय सुपर हिरो. आपल्या सर्वांना हे सुपर हिरो माहीत आहे, परंतु आपल्या भारतातले आपल्या महाराष्ट्रातले जे सुपर हिरो आहेत त्यांना तुम्ही ओळखता का? त्याची ओळख सर्वांना हवी, सर्वसामान्यांना व्हावी यासाठी मावळा आणि शिवसृष्टी साकारलेला शिवराजांनी बसवलेला तुम्ही आम्हाला ओळखता का? आम्ही आहोत आपल्या भारताचे, आपल्या महाराष्ट्राचे सुपर हिरो. सुपर हिरो चित्रपटाचे सुपर हिरो माहिती आहे, परंतु आपल्या सुपर हिरो सगळ्यांना माहिती आहे. लोखंडी कपडे घालतात सुपर हिरो म्हणतात. लोखंडी कपडे घालून चालतो आयर्न मॅन. ते आपण म्हणतो ते कोण? आपल्या माती घडलेले, आपल्या मातीसाठी लढलेले खरे खुरे भारतीय सुपर हिरो येणार. तयार आहात भेटायला? एकेकाला बोलूयात आपण समोर. मित्रांनो, शिवछत्रपतींचा उत्सव आपण लिटरली महाराज 65व्या वर्षी तुमच्या माझ्यासाठी इथून 262 किलोमीटरवर पुरंदरच्या पहिल्या युद्धात धारातीर्थी पडले होते. स्वराज्याचे 65व्या वर्षात स्वराज्यासाठी बलिदान करणारे बाजीआबा पासलकर वरखडे, शिवछत्रपतींच्या 95 मध्ये दुसरे आपल्याकडे येत आहेत येसाजीराव कंग. येसाजी कंग मित्रांनो स्वराज्याच्या पायदळाचे 20 वर्षांहून जास्त लढून राहिलेले, बंदुकीचा हत्ती तलवारीच्या एकाच वारात कापला त्यांनी. त्यानंतर आपल्याकडे येत आहेत तानाजीराव मालुसरे. सगळ्यात खतरनाक हत्यार होते. कोणतं तो माहितीये? माझ्याकडे ते हत्यार आता आहे. दाखवू? बोलून कन्व्हिन्स करून त्यांनी दुर्ग सोडायला लावला होता. शस्त्र न वापरता वाक्चातुर्याने स्वराज्यात सिंहगड आणणारे बापूजी मुदगल देशपांडे. रायगड बांधून घेणारे, प्रतापगड बांधून घेणारे, स्वराज्याच्या पायदळाचे प्रमुख म्हणून काम केलेले, महाराजांना ज्यांचं प्रमोशन खूप आधी करायचं होतं पंतप्रधान म्हणून, पण त्यांना राज्याभिषेकापर्यंत थांबावं लागलं कारण की हा माणूस युद्धस्थिती भारी करत होता. शिवसृष्टी मावळा यांच्या वतीने आज अशा पथसंचलनाची सुरुवात झालेली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात, मॉल्समध्ये जिथे तुम्ही सगळे गर्दी करता तिथे असं प्लॅकार्ड पाहिलं की पटकन फोटो काढा आणि सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती की राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की जय भवानी. हर 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 हर. खूप खूप धन्यवाद.
थंयना आम्ही वाज पुढे येलो. थंयना बघतो तर हय पेंटिंगच होती, चित्र होती सगळी लावलेली. नंतर म्हटलं आम्ही चित्र काय बघायची. नंतर समजलं की ही चित्र साधीसुधी नाहीत, ह्याच्या मागे पण खूप मेहनत आहे. काय काय लोक बोटाने काढतात, काय काही ब्रशने काढतात, काय काही मोराच्या पिसाने काढलेले आहेत, काय काही नकाने काढलेले आहेत. असे खूप वेगवेगळ्या पद्धतीने चित्र काढलेले आहेत. तर खूप छान छान चित्र होती. तर जेव्हा मी तिकडची माहिती वाचली तेव्हा मला कळालं. तर तुम्ही बघून घ्या. आपल्या महाराजांची, आपल्या मावळ्यांची हत्यारं कशी होती ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि ते हत्यारं कधी बनवले जायची, कशी बनवली जायची, केव्हा बनवली जायची ही माहिती बाजूला दिलेली आहे. तीही तुम्ही नक्की वाचा. प्रदर्शन करून झाल्याचे त्यांनी त्याच्या उजव्या असलेल्या दरवाजातून बाहेर जायचे. समोरच्या दरवाजा आपण त्या दरवाजातून आत आला तो दरवाजा फक्त प्रवेशासाठी आहे. प्रदर्शन करून झाल्याचे त्यांनी उजव्या केला बाहेर पडायचे. कसा असतो हा थोडक्यात सांगा जरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर आपल्या घराच्या वधापर्यंत ज्या 32 घटना घडल्या त्या आपल्याला खेळत्या खेळत्या समजतात. हां, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा म्हणून आपण हा संपूर्ण गेम खेळत असतो. ओके. प्रवास करतो आपण हा. हां, हे फासे असतात. हर हर महादेव म्हणून आपण असे फासे टाकायचे. ज्या फाशाच्या ज्या ज्या घटनेवर येतील त्या मोहिमेमध्ये आपण हवा असा त्याचा अर्थ होतो. विजय घटनावर गेल्यावर तुम्हाला ते वंश मिळतात. काय काय ज्या नुकसान झाले ते आपल्याला वंश द्यावे पण लागतात. ओके. तर आपल्याला कळतं की स्वराज्यामध्ये किती उतर चढाव आहे. ओके. आता संपूर्ण गेम आपल्याला तसं आहे घ्यायला गेलं. अरे ना महाराजांचं लग्न अटेंड करतोय. महाराजांचं वय काय होतं 10 एवढ्या मोठ्या राजाने एवढ्या लहान लग्न का केलं. सईबाई कोण होतं, बुधुशेराची गोष्टी दिलेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत ह्याच्या 300 गोष्टी आहेत. आयर्नमॅन, स्पायडरमॅनच्या म्हणजे आपल्यामध्ये घडलेली योद्ध्यांची माहिती यात दिलेली आहे. मग अशी काय म्हणलं मोठ्या माणसांना फारसा इतिहास माहीत नाही. गमत माहिती का तानाजीरावांनी सिंहगड जिंकला पिक्चरमुळे माहिती का पुस्तकामुळे? पुस्तकामुळे. कसं काय पुस्तकामुळे? हे बापूजी आहे. त्यांनी तानाजींच्या आधी 3 वेळा सिंहगड स्वराज्यात आले. स्वराज्यात सिंहगड पहिल्यांदा इथं आला, मग इथं आला, मग इथं आला. वाईट वाटून घेऊ नका, आपल्याला शिकवलंच नाही इतिहास. खेळता खेळता मुलांना मात्र बापूजींचं कार्ड मिळतं. जेव्हा मी तिकडची माहिती घेतली तेव्हा खरोखर कळालं की हे कार्ड नाही तर हा आपला इतिहास आहे. म्हणजे ह्या कार्डमध्ये किंवा हा कुठलाही तुम्ही आता इथे 5-6 गेम आहेत. म्हणजे जसा कार्ड आहे तसं सापशिडीचं जसं काय त्याला वेगवेगळी नावं आहेत ते मला माहीत नाहीत. पण त्यामुळे आपल्याला त्याच्यामधला इतिहास, त्यामधले मावळ्यांची नावं, त्या मावळ्यांनी काय काय केलेलं आहे ते या गेममधूनच आपल्याला कळलं जातं की महाराजांनी, आपल्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी, गड किल्ल्यांसाठी किती चढ उतार बघितले असतील. तर जसंच मी पुढे गेलो आणि जर तुम्ही मुंबईतले असाल आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर हे नंबर लक्षात ठेवा. या नंबरच्या कॉर्नरला जो 24 नंबरच्या बाजूला स्टॉल आहे, जो मी हात दाखवला आहे, तिकडे महाराजांच्या इतिहासातला गेम तिथे भेटला जातो. तर तिकडे आलात तर तुम्हाला तिकडे भेटून जाईल. वायच पुढे येईल आहे तर बघतो तर हय पण काहीतरी गर्दी आहे. तर म्हटलं चला आतमध्ये जाऊन बघूया काय आता. तर हय पण पेंटिंग होती. तर ही पेंटिंग लेडीजनी काढलेली होती आणि त्यांची कला इथे दाखवतात. आणि ती लोकांना आवडतं आणि लोक विकत पण घेतात. या ताईंनी पण कागदाच्या याच्याने मंदिर, फूल, फळ सगळं तयार केलेलं होतं आणि ती सांगत पण होती की कसं तयार करायचं. ते पण खूप छान आहे. या दादांनी तर कमालच केली. चंद्रयान 3 सगळं प्रॉपर सगळं इथं उभं केलेलं आहे. म्हणजे चंद्रयान 3 कसं केलं, कसं उडलं,
ते कसं लाईट झालं, परत त्याला कसं बनवलं, किती दिवस लागले, ही सगळी माहिती तो सांगत होता. तर तुम्ही बघून घ्या. जसं बाहेर येलं तसं ह्यो दादा काहीतरी करत होतो. नेमका काय करत होतो ते माका अजूनपर्यंत कळालेलं नाही. पण ठीक आहे, काहीतरी करत होतो. त्याका मी नंतर जाऊन विचारलं. म्हणता बाबा मी आता बिझी आहे, माका तुम्हाला काय माहिती पाहिजे तर तुम्ही नंतर येत होता. आता ह्यानं आम्ही वाईज पुढे येलो. बघितलं तर हय सेल्फी आहे. हय तुमका येऊ जर हय फोटो तुम्ही काढू शकतास. थैनात जरासं वाईज पुढे गेले तर हय पण सगळ्या बायकांचा, म्हणजे हय तर बायकांचा होता, पण ते लग्नाला जे गोष्टी लागतात तेही होते इथे. सगळ्या बायकांचं, पुरुषांचं तर काय मला दिसलंच नाही अजूनपर्यंत. बायकांचा पिशव्या, बायकांचं नथ, बायकांची ड्रेस, सगळ्या बायकांचे. पुरुषांसाठी काय ठेवलं नाही हा की नाही का आताच माहीत नाही. असो, थैना मी इलाय पहिल्या गेटकडे. म्हटलं सगळेजणं म्हणत होती पहिल्या गेटने जा, जन्नत असा. तर मी म्हटलं जन्नतात तर काहीतरी मजा असतली, तर चला म्हटलं जाऊया जन्नतमध्ये. तर जसं राईट साईडे गेलं तर हय पण सेल्फी पॉईंट ठेवलेला, कोणा घेऊचा तर त्यांनी फोटो काढू शकतात. नंतर म्हटलं जन्नतमध्ये जाऊया, पण जन्नत म्हटलं तर गर्दीचा मॉप. नंतर काय आलं, हे जन्नत नाही आहे, हे पैसे खाली करायचं जन्नत आहे. म्हणजे हे सगळे पैसे खाली होण्याची मार्ग आहेत, कारण हे सगळा खाऊचा होता. आणि आपले मराठी सुपरस्टार गायक पण आलेले होते. तर तुम्ही एका ओळखत असाल तर नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. दुकानवाल्यांनी खाण्याची डिश अशी सजवल्यानी होती की जो इलो त्याका ती म्हणजे तो माणूस घेऊकच होयो, पण त्या कसाही लागान नाही. आणि असाच असा नाही, 200 रुपये 300 नाही, 500 600 रुपये. म्हटलं बाबा ह्या तर बाबा आपल्या परवडाचं काम नाही. ते सुद्धा मी 150-150चे 2 फालुदे छातीवर हात ठेवून डोळे बंद करून गपचूप खाऊन टाकले. घरात जाऊन निघत होतो तेवढ्या ढोलकीची जुगलबंदी चालू झाली. तर म्हटलं जरा ऐकूया आणि तुमका पण ऐकवतोय, ऐका.
जुगलबंदी बघितलं, म्हटलं आता 2-4 फोटो काढूया. फोटो काढता काढता भेटलो बावलो, तर साईजच्या बरोबर पण तिचे 2-4 फोटो काढले आणि आता म्हटलं चला आम्ही निघतो घरात. तर साईजच्यानं पण हात मिळवले. तर व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.